नमस्कार, मी प्रोफेसर प्रफुल्ल चोर गोष्ट पैसा पाण्याची या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण आपल्या आजूबाजूला पाहिल्यास या जगामध्ये आपल्या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेले लोक हे भरपूर आहेत। त्यामध्ये इन्फोसिसचे नारायण मूर्ती असतील, त्याचप्रमाणे लिटल राष्ट्र सचिन तेंडुलकर असेल, त्याचप्रमाणे कला आणि उद्योग क्षेत्रामध्ये यशस्वी झालेले भरपूर लोक हे आहेत। स्टॉक मार्केटचे उदाहरण घ्यायचे झाल्यास राकेश झुनझुनवाला असतील, त्याचप्रमाणे डीमार्टचे राधाकृष्ण दमानिया असतील, त्याचप्रमाणे आपण आपल्या आजूबाजूला पाहिल्यास अनेक छोटे उद्योग व्यावसायिक हॉटेलवाले, त्याचप्रमाणे बिल्डर्स या लोकांनी अगदी छोट्या गोष्टीपासून आपल्या व्यवसायाची सुरुवात केली आणि आज त्यांचा व्यवसाय हा फार मोठा झालेला आहे। त्यांनी अगदी शून्यातून विश्व हे उभा केलेले आहे। ही झाली नाण्याची एक बाजू। त्याचप्रमाणे आपण जर आपल्या आजूबाजूला पाहिल्यास काही व्यक्ती अशा आहेत की त्यांच्याकडे भरपूर टॅलेंट होते, त्यांच्याकडे भरपूर पैसा होता, त्यांच्याकडे फॅमिली बॅकग्राऊंड होते, हे सर्व असून सुद्धा ते आपल्या क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकले नाहीत। अशा व्यक्तींची लिस्ट सुद्धा आपल्याकडे काही कमी नाही। यामध्ये प्राधान्याने नाव घ्यायचे झाल्यास मुकेश अंबानी यांचे बंधू अनिल अंबानी यांचे नाव आपल्याला घ्यावे लागेल, कारण ज्यावेळेस या दोघा भावांची वाटणी झाली त्यावेळी अनिल अंबानी यांची एकूण संपत्ती होती 42,000 कोटी रुपये। आज त्यांची परिस्थिती काय झाली आहे ते पूर्णपणे दिवाळखोर झालेले आहे। क्रीडा क्षेत्राचे जर आपल्याला उदाहरण घ्यायचे झाल्यास आपल्या पुढे विनोद कांबळे यांचे नाव नक्कीच येणार आहे। ज्या विनोद कांबळे हे काही वर्षापूर्वी सचिन तेंडुलकर यांचे एक सहकारी आणि एक चांगले मित्र होते। सचिन तेंडुलकर आज आपल्या क्षेत्रामध्ये कुठे आहे आणि विनोद कांबळे कुठे आहे याचा विचार आपण नक्कीच केला पाहिजे। मित्रांनो, क्षेत्र कुठलेही असू द्या, आपला उद्योग व्यवसाय असू द्या, क्रीडा क्षेत्र असू द्या किंवा UPSCची एक्झाम असू द्या, यामध्ये जर आपल्याला यशस्वी व्हायचे असेल तर आपल्याला मेहनत तर लागते, त्याचप्रमाणे संयम पण लागतो, त्याचप्रमाणे आपल्याला यशस्वी होण्याचा एक राजमार्ग पूर्ण करून जातो। हा रस्ता चालताना त्यामध्ये आपल्याला भरपूर अडथळे हे येणार आहेत, पण ते अडथळे जर आपण पूर्ण केले तरच आपल्याला यशाची चव ही चाखता येणार आहे। मित्रांनो, जे व्यक्ती यशस्वी असतो त्या व्यक्तीकडे पैसा, मान, सन्मान या सर्व गोष्टी असतात। आपण बऱ्याच वेळा म्हणतो की पैसा हा देव नाही, पण पैसा हा देवापेक्षा पण कमी नाही, ही गोष्ट आपण विसरून चालणार नाही। तर हाच यशस्वी होण्याचा राजमार्ग आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आज पूर्णपणे समजून पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा आणि माझी एक खंत आहे, बरेच जण आपले व्हिडिओ पाहत आहेत पण त्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत, तर त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करू। मित्रांनो, हा यशस्वी होण्याचा राजमार्ग मी तुमच्या समोर दाखवलेला आहे। आता आपण याच्यातील एक एक टप्पा डिस्कस करणार आहोत। याची पहिला टप्पा जो आहे तो म्हणजे कल्पना करणे, म्हणजे थिंकिंग करणे। आपण आपल्या आजूबाजूला नेहमी उघड्या डोळ्याने पाहत राहिले पाहिजे आणि आपण विचार करून आपल्याला यशस्वी होण्यासाठी एक नवीन कल्पना ही आपण शोधून काढली पाहिजे। हीच यशस्वी होण्याची पहिली पायरी आहे। मित्रांनो, इतरांपेक्षा आपण काहीतरी ज्यावेळेस वेगळे करतो त्यावेळेस आपले यशस्वी होण्याचे चान्सेस हे नक्कीच जास्त असतात। उदाहरण घ्यायचे झाल्यास एखाद्या व्यक्तीला व्यवसाय करायचा आहे, त्याने मार्केटचा पूर्णपणे अभ्यास करून एखादा नवीन प्रॉडक्ट डिझाईन केला पाहिजे किंवा एखादी नवीन सर्व्हिस ही लॉन्च केलेली पाहिजे। जे कोणी सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत त्यांनी व्यवस्थित अभ्यास करून एखादे नवीन सॉफ्टवेअर डेव्हलप आणि डिझाईन केले पाहिजे। त्याचप्रमाणे जे कोणी लोक शेती करतात त्यांनी व्यवस्थित अभ्यास करून एखादे नवीन पीक घेतले पाहिजे, त्याचप्रमाणे ऑर्गॅनिक फार्मिंग केली पाहिजे। एक गोष्ट लक्षात घ्या, सर्वच जणांनी जर चहाच्या टपऱ्यात जर चालू केल्या तर तो व्यवसाय त्यांचा काही चालणार नाही। आपल्या व्यवसायात काहीतरी नाविन्यपूर्ण कल्पना ही असली पाहिजे। मित्रांनो, यातील दुसरा टप्पा जो आहे तो म्हणजे योजना करणे, म्हणजेच प्लॅन करणे। तुमच्या डोक्यात जी काही कल्पना असेल, म्हणजे एखादा उद्योग व्यवसाय उभा करायचा असेल किंवा एखाद्या क्षेत्रामध्ये तुम्हाला करिअर करायचे असेल, त्या क्षेत्राचा तुम्ही प्रथम पूर्णपणे अभ्यास केला पाहिजे। त्या क्षेत्रामध्ये जे कोणी पूर्वीपासून आहेत त्या व्यक्तींची आपण भेट घेतली पाहिजे, त्या व्यक्तींचा सल्ला आपण घेतला पाहिजे। त्यानंतर आपल्या डोक्यात जी काही कल्पना आहे ती योजना पूर्णपणे आपण एका कागदावर व्यवस्थित प्रथम लिहून काढली पाहिजे। उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला एखादा व्यवसाय उभा करायचा असेल, त्या व्यवसायाचे भांडवल कसे उभे करायचे, त्याची जागा कशी निवडायची, त्याचप्रमाणे आपल्याला त्या व्यवसायासाठी जो रॉ मटेरियल लागणार आहे तो रॉ मटेरियल स्वस्त आणि चांगल्या प्रकारचा कुठे मिळतो, त्याचप्रमाणे आपला जो प्रॉडक्ट आहे त्याला चांगली बाजारपेठ कुठं आहे, आपल्या प्रॉडक्टचे मार्केटिंग कसे करायचे, त्याचे मनुष्यबळ कसे
उभे करायचे, अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण त्या कागदावर व्यवस्थित लिहून काढल्या पाहिजे आणि आपण आपली योजना व्यवस्थित बनवली पाहिजे. याच्यातील पुढचा टप्पा जो आहे तो म्हणजेच अंमलबजावणी, इम्प्लिमेंटेशन. आपल्यातील बरेच जण असे आहेत की त्यांच्याकडे चांगल्या कल्पना आहेत, त्याचप्रमाणे त्या पूर्ण कशा करायच्या याच्यात त्यांच्या डोक्यात पूर्णपणे प्लॅन पण आहे, पण त्याची ते अंमलबजावणी म्हणजे सुरुवातच लवकर करत नाहीत. आपल्याकडे एक म्हण आहे बघा, कल करे सो आज कर, आज करे सो अभी कर. कुठल्याही गोष्टीची सुरुवात तुम्ही जेवढ्या लवकर करणार आहात तेवढे तुम्ही यशस्वी लवकर हे नक्कीच होणार आहे. या गोष्टीचा मला अनुभव एवढे येतो ज्यावेळेस एखादा व्यक्ती गुंतवणूक करण्याचा प्लॅन करतो. त्याला सर्व माहीत आहे गुंतवणूक चांगली आहे, त्यातून आपल्याला चांगला फायदा होतो, पण त्याची ते सुरुवातच लवकर करत नाहीत. गुंतवणुकीची सुरुवात तुम्ही जेवढ्या लवकर करणार तेवढा तुम्हाला फायदा हा नक्कीच होत असतो. आपण बऱ्याच वेळा म्हणतो की सरकारी योजना फक्त कागदावरच असतात, त्याचे इम्प्लिमेंटेशन हे कधीच होत नाही. आपण आपल्या आयुष्यात तसे होऊन द्यायचे नाहीत. आपल्याकडे जी काही योजना आहे त्याची आपण लवकरात लवकर अंमलबजावणी ही केली पाहिजे. यातील पुढचा टप्पा जो आहे तो म्हणजे अडथळे. आपल्या यशस्वी होण्याच्या मार्गामध्ये अनेक अडथळे हे नक्कीच येणार आहेत. ते अडथळे पार करून पुढे जायचे की त्याला घाबरून माघारी फिरायचे हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. एखादा व्यवसाय करताना त्याचे भांडवल आपल्याला कमी पडते, त्याचप्रमाणे आपल्या प्रोडक्टला मार्केटमध्ये गिराईकच मिळत नाही, चांगले मनुष्यबळ मिळत नाही, अशा अनेक अडचणी एखादा व्यवसाय करताना ह्या येत असतात. एखादा UPSCचा तयारी करीत असेल तर तो सतत फेल होत असतो. त्याचप्रमाणे एखादा खेळाडू किंवा अभिनेता याला चांगली संधी भेटत नाही. त्याचप्रमाणे जे कोणी स्टॉक मार्केटमध्ये आहेत त्यांना नवीन असल्यामुळे पहिल्यांदा बरेच लॉसेस हे होतात. असे अनेक अडथळे हे येत असतात. ते अडथळे पार करून आपल्याला पुढे जायचे आहे. त्यानंतर यातील पुढचा टप्पा जो आहे तो म्हणजे शंका घेणे. ज्यावेळेस आपल्याला अडथळे येतात आणि आपण यशस्वी होत नाही त्यावेळेस आपण आपल्यावरच शंका घेण्यास सुरुवात करतो. आपल्याला वाटते की आपल्यातच काहीतरी कमीपणा आहे, आपले हे क्षेत्रच नाही, आपण चुकीच्या ठिकाणी आलेलो आहोत. यावेळेस आपण नर्वस होतो. त्यावेळेस आपण आपल्या क्षेत्रामध्ये ज्या व्यक्ती काम करत आहेत त्यांचे स्पीच वाचले पाहिजे, त्यांच्या चरित्राचा आपण व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे, त्यांच्या संदर्भातील पुस्तके आपण वाचली पाहिजेत. त्यांनी आपल्याला मोटिवेशन हे भेटणार आहे. यातील पुढचा टप्पा जो आहे तो म्हणजे थोडेसे यश. आपण ज्यावेळेस थोडा वेळ देतो, संयमाने आपण आपल्या ध्येयाशी प्रामाणिक असतो, त्यावेळेस आपल्याला त्या क्षेत्रामध्ये थोडे यश हे नक्की मिळत असते. म्हणजे एखादा UPSC प्रिपेअर करणारा विद्यार्थी असेल तो प्रिलियम पास होतो, मेन्स पास होतो. एखादा खेळाडू किंवा अभिनेता याला छोटासा रोल मिळतो. त्याचप्रमाणे एखादा उद्योग व्यवसायिक असेल त्याला त्याचा पहिला कस्टमर भेटतो. किंवा स्टॉक मार्केटमध्ये जे व्यक्ती काम करत आहेत त्यांना थोडासा का होईना ज्यावेळेस नफा होतो त्याला हे आपले पहिले यश समजायचे आहे. त्यानंतर पुढचा जो टप्पा आहे तो म्हणजे चालना मिळते. ज्यावेळेस आपल्याला आपले थोडेसे यश मिळते त्यावेळेस आपल्याला काहीतरी कॉन्फिडन्स येतो आणि त्यावेळेस आपण आपल्या ध्येयाशी आणखीन प्रामाणिक होतो आणि ते मिळवण्यासाठी आपण आणखीन जोराचे प्रयत्न हे करायला लागतो. त्यावेळेस आपण पुढच्या टप्प्यात येतो ते म्हणजे नाविन्यकरण. आपल्याला या क्षेत्रातील थोडाफार आता अनुभव आलेला असतो. आपल्या ज्या काही थोड्या चुका होत आहेत त्या आपल्या लक्षात येत असतात. त्यानंतर आपण काहीतरी नवीन आयडिया काढून आपल्या प्लॅनमध्ये बदल करून किंवा इतरांचा सल्ला घेऊन आपण हळूहळू त्या क्षेत्रामध्ये प्रगती करतो आणि त्यानंतर काही दिवसांनी आपण या क्षेत्रामध्ये नक्कीच यशस्वी हे होत असतो. या सर्व मार्गामध्ये तुमच्या एक गोष्ट लक्षात आलेली असेल की आपल्याला कुठल्याही क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर त्यासाठी आपल्याला त्या कामावरील निष्ठा, मेहनत आणि त्याचप्रमाणे संयम हा नक्कीच लागतो. या सर्व गोष्टी ज्या व्यक्तीकडे आहेत तो आपल्या क्षेत्रामध्ये नक्कीच यशस्वी होणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तो लाईक करा. त्याचप्रमाणे गोष्ट पैसा पाण्याची या चॅनलवर जर तुम्ही प्रथम आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.